आगामी जिला परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रभारी राजेश जाधव व तालुकाध्यक्ष निलेश भोईर यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीची संपूर्ण माहिती देताना प्रभारी राजेश जाधव व जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे आज ठाणे भिवंडी ग्रामीणच्या आम्ही इच्छुक उमेदवारांची जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांची आम्ही सभाला मीटिंग लावली होती आणि त्यात आम्हाला चांगला रिस्पॉन्स येताना आम्हाला दिसतोय आणि आम्हाला जे महाविकास आघाडी मध्ये आणि स्वबळावरती या दोन्ही याची चाचपणी आमची आज इकडे पूर्ण झालेली आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक संदर्भात आम्ही काही प्रभागामध्ये, काही गटामध्ये, काही गणामध्ये जे इच्छुक उमेदवार होते ह्यांची यादी आमचे तालुका अध्यक्ष निलेश भोईर यांनी 4 दिवसापूर्वी माझ्याकडे दिली। त्यामध्ये जर आघाडी झाली तर कुठली जागा निवडणूक लढवायची आणि जिल्हा परिषद कुठल्या गटातून आपल्याला लढायची किंवा पंचायत समिती गणामध्ये कुठून लढायची ही पूर्ण चाचपणी त्यांनी माझ्याकडे दिली। त्याच्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आज आम्ही या माझ्या कार्यालयामध्ये आमचे प्रभारी सन्माननीय राजेश जाधव यांच्या उपस्थित त्यांची मुलाखती घेतल्या। खूप चांगला रिस्पॉन्स या आजच्या बैठकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांनी एक आनंदामध्ये त्यांनी त्यांची सर्व माहिती त्यांच्या गटातील असतील किंवा त्यांच्या गणातील असतील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। कारण ज्या अर्थाने आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये लाईव्ह दाखवलेलं आहे की वोट चोरी बद्दल ते संपूर्ण देशामध्ये वोट चोरी संदर्भात आपण प्रत्येक प्रसार माध्यमातून मध्ये बघितलेलेच आहे की किती लोक रस्त्यावर उतरलेले आणि सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना माहिती आहे की आर्थिक बलावर विरोधक आपल्याला कुठेतरी टार्गेट करत असतात आणि आता जे मतदार आहेत त्यांना सर्वपणे समजलेले आहे की येणाऱ्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे किती आर्थिक असो ते घेतील, पण मतदान जो आहे हा काँग्रेसलाच करतील। उद्या महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीलाच करतील। जर 3 पक्ष आता आम्ही जवळपास आघाडी करणार आहोतच समजा, त्याच्यामध्ये कुठली जागा लढवायची त्याची पण चाचपणी केली आणि जर उद्या कुठं काय मागं पुढे जर झालं तर स्वबलावर कुठल्या जागा लढवायच्या त्याही आम्ही तयारी केलेली आहे। स्वबलावर मला वाटतं 15 ते 16 जागा आम्ही जिल्हा परिषदची चाचपणी केलेली आहे। पंचायत समितीला 29 ते 30 या ठिकाणी आम्ही चाचपणी केलेली आहे आणि जर महाविकास आघाडी सन्मानपूर्वक जर महाविकास आघाडी झाली तर 5 ते 6 जागेवर आम्ही दावा करणार आहोत आणि 10 ते 11 ठिकाणी आम्ही पंचायत समिती घेणार आहोत। एकाच वेळेला जर जिल्हा परिषदेमध्ये जर कुठे त्याच्यामध्ये जर आम्हाला जर कुठे कमी जर अजून जर मिळत असतील तर आम्ही कुठेतरी पंचायत समितीमध्ये जास्त मागण्याचा प्रयत्न करू, पण कुठे जर आपल्याला हे जे काही रोखाचं असेल तर आघाडी करणं हे गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी जर आम्ही कमी असेल त्या ठिकाणी जर सेना जर खूप जर हे असेल तर तिथे आम्ही कुठल्याही प्रकारचा हट्ट करणार नाही। उद्या जर राष्ट्रवादीचे जर काही प्रभाग गटामध्ये जर त्यांचा जर खूप चांगला तिथं जर त्यांचा कॅन्डिडेट किंवा त्यांची मतदान असतील अशा ठिकाणी आम्ही हट्ट करणार नाही। कुठे आमचा जर असेल तर तिथे त्यांनी हट्ट करू नये। ह्या प्रकारे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही ही आघाडीबद्दल चर्चा करणार आहोत। आमचे नेते आदरणीय या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला आघाडी करायचा असेल तर तो अधिकार आम्ही तुम्हाला देतो। या दृष्टिकोनातून ही आमची चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूया जर सन्मानपूर्वक जर आघाडी झाली तर आपण सन्मानपूर्वक आनंदात ती प्रचार आणि येणाऱ्या या जिल्हा परिषदेवर 100%
इथे जिल्हा परिषदवर अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच असणार. कारण जर आपण बघायला गेलो तर आता या संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 4 तालुके येतात आणि त्या 4 तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या मताने ते निवडून आलेले आहेत. त्यांचा कुठेतरी फायदा आम्हाला महाविकास आघाडीला होईल आणि येणाऱ्या आज आम्ही माझ्या स्वतःच्या गटामध्ये मी फिरतो आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही जातो. तर खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन या भिवंडी तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आहे. आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती जर निवडणूक जर आम्ही जिंकलो तर पुढे ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत त्याही आम्ही खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आम्ही निवडणूक लढणार. पण आज खरोखर मी आनंद आहे की आज काँग्रेस पक्षाचे फक्त काँग्रेस पक्षाचेच उमेदवार आणि ज्यांनी इच्छुक फॉर्म भरलेले आहेत ते सर्व इथे आले आणि मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली की बाबा तुम्ही एवढ्या आनंदात तर आल्यात पण तुम्ही सांगाल मी इथे लढतो तिथे लढतो, उद्या जर तिथं आघाडी झाली तर मग त्याच्यानंतर साहेब आघाडी झाली तरी पण मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. मग उद्या त्यांना सांगायला जर तुम्ही आता उमेदवार या गटामधून आहेत, जर उद्या तिथं आघाडी नाही झाली आम्ही लढायला तयार आहेत. हे माझे काँग्रेस पक्षाचे शिलेदार आहेत. आम्ही या वेळेला चांगल्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू आणि देवाच्या कृपेने येणारा जिल्हा परिषदेमध्ये खूप माझ्या काँग्रेस पक्षाचे काही आणि जिल्हा पंचायत समितीमध्ये काही सदस्य निवडून जातील एवढा मला आत्मविश्वास आहे. तर आता महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखल होत आहे. जर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला जर मनसेने काही दावा केला तर मग कसं? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ठाण्यामध्ये महाविकास आघाडी सोबत आलेली आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये पण. आणि जिल्हा परिषदेमध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण जर सेना जर आमच्या सोबत जर असली आणि तर महाविकास आघाडीमध्ये त्या घटक पक्षामध्ये जर सामील होत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत राहून आनंदाने ते पण आमच्या महाविकास आघाडीमध्ये असतीलच.